एप्रिलच्या महिन्यामध्ये पुण्यातल्या समर्थ पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार होते. तक्रार दाखल होताना त्यात पॉक्सो ॲक्टचा उल्लेख झालेला असतो. एका अल्पवयीन मुलीवरती अतिप्रसंग झाल्याचं समोर येतं. तिच्यासोबत आणखी काही महिला येतात, त्यासुद्धा तक्रार देतात आणि या सगळ्यामध्ये एक नाव येतं समोर, ते म्हणजे आरोपी शंतनू कुकडेचं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जे मायनॉरिटी सेल आहे त्याचा पदाधिकारी, दादांसोबतचे संबंध आणि तिथून पुढे पोलीस जेव्हा पुढे येतात तेव्हा त्यांना कळतं की या सगळ्या प्रकरणामध्ये 2.25 कोटींचं ट्रान्झॅक्शन झालं आहे. ट्रान्झॅक्शनमध्ये नाव येतं दीपक मानकर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पुण्याचे शहराध्यक्ष. आज मानकरांनी राजीनामा दिला, पण राजीनाम्याच्या मागे बऱ्याचशा गोष्टी घडल्यात. 2.25 कोटी ट्रान्झॅक्शन नक्की कुणी, कशासाठी आणि का केलं होतं? कॅम्पमधला नक्की तो कोणता बंगला आहे की ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या, त्या कशा पद्धतीने घडत होत्या? आणि शंतनू कुकडे याला पोलिसांनी चौकशीसाठी आतमध्ये उचलल्यानंतर ती लिंक दीपक मानकरांपर्यंत कशी गेली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या स्टोरीमधून जाणून घ्यायची आहेत. नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मागच्या वर्षीच्या इयर एंडला काही लोक कॅम्पमध्ये गेलेले असतात. पुण्याच्या कॅम्प एरियामध्ये एक अलिशान बंगला आहे मोठा. त्या बंगल्याच्या बाहेर काही परदेशी तरुणी उभ्या असतात. एक अलिशान गाडी येते, तिथे थांबते, त्यातल्या एक तरुणीला त्या गाडीमध्ये टाकते आणि गाडी निघून जाते. हीच गोष्ट दुसऱ्या दिवशीसुद्धा वेगळ्या वेळी वेगळ्या गाडीसोबत होते. पण यातून एक पॅटर्न लक्षात येतो की या बंगल्यात काहीतरी गडबड आहे. राजकीय आरोप व्हायला सुरू होतात की या बंगल्यामध्ये डान्स बार चालायचा, या बंगल्यामध्ये सेक्स रॅकेट चालायचं आणि त्याच्याही पुढे जाऊन काय तर परदेशी तरुणींच्या सेक्स रॅकेटमधली असलेली इन्व्हॉल्वमेंट या सगळ्यातून समोर येते. जपानपासून ते आपल्याकडच्या नॉर्थ ईस्टपर्यंतच्या तरुणी या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व असल्याचं दिसतात. आणि पोलीस ज्यावेळी तपासाला सुरू करतात त्यावेळी नाव समोर येतं, नाव आहे शंतनू कुकडेचं. कुकडेची प्रोफाईल व्हेरीफाय होते. मग कळतं की हा तर गडी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं काम बघतो. दादांच्या राष्ट्रवादीकडून, तटकरेंकडून आणि शहराध्यक्षांकडून लेटर जारी होतं की याने आधीच राजीनामा दिलेला आहे, हा आधी पार्टीशी असोसिएट होता, आता हा पक्षासोबत नाही आहे. याच्या पुढे जाऊन पुण्यातले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आरोप करतात की इथे तर धर्मांतरण पण चालत होतं वेगवेगळ्या तरुणींचं. इथून पुढे आरोप जातात, पण त्याच्या समांतर पोलीस तपास आणखी गती धरतो आणि पोलीस तपासात आणखी एक नाव समोर येतं, नाव आहे दीपक मानकर. मानकरांचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर ज्यावेळी पुण्याचे भाई, ज्यांना सुरेश कलमाडे असं त्यांचे कार्यकर्ते म्हणायचे, यांचा अत्यंत जवळचा शिलेदार, कोथरूड विधानसभा मतदारसंघ जिथून ते याच्या आधी 2009च्या निवडणुकीला अपक्षसुद्धा लढलेले आहेत मानकर. पण नगरसेवक असतानासुद्धा आणि माजी उपमहापौर असतानासुद्धा शहराभोवतीचं तुमचं टेंटॅकल्स, तिथे स्वतःचे कार्यकर्ते, स्वतःची माणसं आणि एक मोठी इकोसिस्टीम असलेला माणूस, त्याचं नाव दीपक मानकर. याआधी बऱ्याच कॉन्ट्रोवर्शियल केसेसमध्ये दीपक मानकर जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले. भूखंडचा विषय असेल किंवा आणखी कोणते घोटाळे असतील, पालिकेतले काही इश्यू असतील, तर वेगवेगळे आरोप मानकरांवर कायम होत राहिलेले आहेत. त्यामुळे कॉन्ट्रोवर्शियल फिगर दीपक मानकर कायम राहिलेले आहेत. पण राष्ट्रवादी ज्यावेळी वेगळी झाली त्यानंतर दीपक मानकर हा निर्णय घेतात की आता त्यांना अजित पवारांसोबत जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सुद्धा पुण्यातल्या तटकरेंच्या संबंधित असलेल्या नेत्यांसोबत मात्र मानकरांचं पटत नाहीत. मानकर तटकरेंना सुद्धा थेट शिंगावर घ्यायचा प्रयत्न करतात. आम्ही दादांचे सोबत आहोत, दादांसोबत राहत असं म्हणतात. आणि अखेर या सगळ्याची परिणिती होते ते म्हणजे आज मानकरांच्या राजीनाम्यामध्ये. मी पक्षासोबत राहिलो वगैरे हे सगळं मानकरांनी सांगितलं, पण ज्या सगळ्याची सुरुवात शंतनू कुकडेपासून होते, त्या शंतनू कुकडेच्या तपासामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर येते, ते म्हणजे जैन नावाची व्यक्ती आहे ज्याच्यासोबत या सगळ्यांचे आर्थिक व्यवहार झालेत. शंतनू कुकडेचे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जातं, त्याचे अकाउंट्स पोलीस चेक करतात आणि अकाउंट्स चेक केल्यानंतर या सगळ्यामध्ये काय दिसतं तर शंतनू कुकडे, दीपक मानकर आणि जैन या व्यक्तींमध्ये एकमेकांमध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स झालेत. कितीचे? 2.25 कोटी रुपयाचे. आता मानकरांना ही रक्कम नक्की का ट्रान्सफर केली गेली, त्यामध्ये नक्की कोणता व्यवहार होता, या संदर्भात मानकरांना पोलीस चौकशीसाठी बोलवतात. पोलीस स्टेटमेंट रेकॉर्ड करतात. रेकॉर्ड झालेल्या स्टेटमेंटमध्ये मानकर खुलासा करतात की संबंधित या जमिनीचा आणि या प्रॉपर्टीचा हा विषय होता. त्यासाठी पोलीस म्हणतात डॉक्युमेंट फाईल करा. तुम्ही या सगळ्या संदर्भात व्यवहार केला तर त्या व्यवहाराचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील. मग मानकर परत येतात आणि मानकर त्यांच्या वकिलांथ्रू पोलिसांकडे डॉक्युमेंट सबमिट करतात.
त्यावर स्टॅम्प पेपर असतील, संबंधित प्रॉपर्टीचे काही डॉक्युमेंट असतील तर ते असतील, ॲफिडेविटवरती काही गोष्टी लिहिलेल्या असतात की मी ॲफिडेविट करतो, यामध्ये अशा अशा गोष्टी आहेत आणि याचे हे सगळे पैसे आहेत, ABCD या सगळा सिक्वेन्स त्याच्यामध्ये येतो. तपास पुढे जात असताना म्हणजे ज्या सेक्स रॅकेटपासूनचा हा सगळा विषय सुरू झाला तिथपासून हा सगळा तपास पुढे जात असताना शंतनू कुकडे हे सांगतो की परदेश माझं स्वतःचं फाउंडेशन आहे, परदेशी महिलांना किंवा नॉर्थ ईस्टमधल्या महिलांना शेल्टर प्रोव्हाइड करणं, त्यांची इथे राहण्याची सोय करणं, त्यांना आधार देणं आणि त्यांची म्हणजे अकोमोडेशन बघणं, या सगळ्या संदर्भात ते फाउंडेशन काम करतं. या सगळ्या महिला त्या फाउंडेशनशी निगडीत आहेत. महिला पोलिसांना सांगतात की शंतनू कुकडेने आम्हाला इथे आणलं खरं, पण त्यानंतर आमच्यावरती अतिप्रसंग झाले आणि आमचा गैरवापर केला गेला आणि या सगळ्या रॅकेटमध्ये आम्हाला गोवलं गेलं, अशा महिलांचे स्टेटमेंट्स आहे सगळ्यामध्ये रेकॉर्ड होतात. पण ज्यावेळी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन दिसतं त्यावेळी पोलिसांना डाऊट येऊ लागतो. मग पोलिसांना कुकडेचा नक्की पाठीराखा कोण आहे हा प्रश्न पडतो. अशावेळी दीपक मानकरची या सगळ्यामध्ये एंट्री होते आणि मानकरांकडून जे डॉक्युमेंट मागितले जातात त्यावेळी मानकर डॉक्युमेंट सबमिट करतात, स्टेटमेंट रेकॉर्ड करतात, पण त्यामध्ये हे दिसतं की सबमिट केलेले डॉक्युमेंट्स हे सगळे फोर्ज आहेत, खोटे कागदपत्र आहेत. आता खोटे कागदपत्र समोर आल्यानंतर अगदी 2 दिवसापूर्वी दीपक मानकर यांच्यावरती आणखी एक गुन्हा दाखल होतो की जे प्रूफ्स तुमच्याकडे पोलिसांनी मागितले होते ट्रान्झॅक्शन्सचे ते तुम्ही खोटे दिलेले आहेत, हे डॉक्युमेंट्स आम्ही व्हेरीफाय केले, याची पडताळणी केली, हे डॉक्युमेंट काही खरे नाही आहेत. या सगळ्यानंतर चक्र फिरतात आणि चक्र फिरून ते कुठपर्यंत जातात तर दीपक मानकर यांच्या राजीनाम्यापर्यंत ते सगळं प्रकरण पोहोचतं. मानकर राजीनाम्यामध्ये लिहितात की इतके वर्ष पक्षाचं काम केलं, हे केलं, ते केलं, XYZ सगळ्या गोष्टी असतात. पण दीपक मानकर पुण्यातला प्रस्थ असा आहे की असले जरी नगरसेवक तरी जसं मी सांगितलं की पूर्ण शहराच्या अवतीभोवती त्यांची माणसं, त्यांचे स्वतःचे टेंटॅकल्स, त्यांचे आर्थिक, राजकीय आणि अराजकीय अशा सगळ्याच पद्धतीने एकमेकांना समांतर चालणारे संबंध. असं असताना ज्यावेळी पुण्यामध्ये आता पालिका निवडणुका लागणार आहेत, पालिका निवडणुकांसाठी अजित पवार इथले पालकमंत्री आहेत, त्यांच्या शहराध्यक्षाला राजीनामा द्यावा लागतो. यामागे काय नक्की घडतंय यावरती मात्र प्रश्न पडू लागतात आणि त्यानंतर काही गोष्टी आणखी समोर येतात. एकीकडे पोलीस तपास, दुसरीकडे मानकरांची एंट्री, तिसरीकडे त्यांचा राजीनामा. पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन पुण्यातलं राजकारण हे आणखी तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगेल. त्याचं कारण असं आहे की मानकर जरी हा आरोप करत असले किंवा ते जरी हे स्पष्टीकरण देत असले की माझ्यामुळे पक्षाची इमेज मलिन होऊ नये म्हणून मी हा राजीनामा टाकतोय, तरीसुद्धा इंटर पार्टी कॉन्फ्लिक्ट हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुण्यात रुपाली चाकणकरांना ज्यावेळी MLC करायचं चाललेलं होतं, त्यांना महिला आयोगाचं पद दिलंच, पण त्यांना परत इकडे आमदार करायचं चाललं होतं परिषदेचं, त्यावेळी मानकर आणि रुपाली ठोंबरे ह्या 2 व्यक्ती होत्या ज्यांनी थेट या सगळ्या प्रकरणाला विरोध केला होता. तटकरेंशी संबंधित आणि कोणी जर व्यक्ती पुण्यामधल्या असतील तर त्यांच्या संदर्भात जो कोणी पदं मिळणार असतील तर दीपक मानकर याचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप येतो. सुनील तटकरे ठराविकच लोकांना पक्षामध्ये कसे वर होऊ देत आहेत आणि अजित पवारांच्या समर्थकांना कसे मागे टाकतायत, त्यांच्यावर कसा अन्याय होतोय हे मानकर उघड बोललेले आहेत माझ्याच एका इंटरव्ह्यूमध्ये. याच्या पुढे जाऊन इंटर पार्टी पॉलिटिक्सपेक्षा सुद्धा पुण्यातलं पक्षांच्या जे वेगवेगळं राजकारण आहे तो यातला एक महत्त्वाचा दुवा आहे. त्याचं कारण असं आहे की पालिका निवडणुका ज्यावेळी पाईपलाईनमध्ये आहेत त्यावेळी भाजपला पुणे रिटर्न करायचं आहे. भाजपचे बैठका इथं झाल्यात, भाजप आता नवीन शहराध्यक्ष देत आहे की काय, अशा सगळ्या सध्यामध्ये प्रक्रिया सुरू आहेत. निवडणुकांना सामोरं जाताना एक नवीन चेहरा शहरामध्ये असला पाहिजे भाजपला, ही आत्ताची गरज आहे. शहराकडे खासदार आत्ता आहेत मुरलीधर मोहोळ, ज्या मुरलीधर मोहोळ केंद्रात मंत्री झाल्यापासून, अमित शहांच्या ऑर्बिटमध्ये आल्यापासून त्यांचं शहरातलं आपसूक वजन वाढलेलं आहे. आणि अशावेळी पुण्यामधले मुरलीधर मोहोळ आणि मुरलीधर मोहोळ रेतर अशा सगळ्यांमध्ये आता ज्यावेळी कॉन्फ्लिक्ट सुरू होतोय, इंटरनल पार्टीमध्ये इश्यूज आहेत BJPच्या, पॉवर सेंटर्स हे प्रत्येक पक्षात असतात, त्यावेळी त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून इथे जेव्हा अजित पवार पालकमंत्री होऊन बसतात, DPDCच्या निधीचे विषय असतील, त्यानंतर लोकल लेवलला पालिकेतले कोणते फंड डिस्ट्रीब्युशन असेल, या सगळ्यामध्ये पालकमंत्री म्हणून जेव्हा अजित पवारांचा इंटरफरन्स वाढतो त्यावेळी त्यांच्या एखाद्या शिलेदाराला खाली बसवणं हे इथलं चेकमेट पॉलिटिक्स पुण्यातलं निरंतर चालू राहणार. दीपक मानकरसुद्धा त्याचा एक भाग आहेत. पण त्यापेक्षाही जास्त मानकरांसंदर्भात पोलिसांना सापडलेले पुरावे आणि मानकरांचं स्वतःचं सरकार असताना सुद्धा जर त्यांना राजीनामा द्यायला लागत असेल तर तुम्हाला साधारण
पार्टी पॉलिटिक्स आणि त्याच्या पलीकडे जाऊन दीपक मानकर ॲज अ कॉन्ट्रोवर्शियल फिगर म्हणून या सगळ्यामध्ये त्यांच्या जे एक 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 गोष्टी आहेत त्या येणाऱ्या काळात आणखी क्लिअर होतील. 2.25 कोटींचं ट्रान्झॅक्शन आहे. त्यानंतर जैन, कुकडे आणि मानकर हे तिघजण या सगळ्यामध्ये आहेत आणि त्याहून पुढे मानकरांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही खोटे डॉक्युमेंट कसे काय दिले? बघू येणाऱ्या काळात काय होतंय. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, पुण्यावरून मुंबई तकसाठी.